आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय बदलापूरला पायल पातकर यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि छान छान रेसिपी शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. थँक्यू. आमच्याकडनं तुम्हाला छोटीशी गिफ्ट. थँक्यू. मला ओळख करून देणार? ही माझी मम्मा स्नेहा अविनाश पातकर, आजी शुभांगी दत्तात्रय पातकर आणि ती माझी काकी प्राची अजय पातकर. नमस्कार. काय करतेस तू? मी आता 12th आहे. बापरे, म्हणजे एकदम क्रुशियल इयर आहे. या. आणि कुठल्या साईडला? मी कॉमर्सला आहे. कॉमर्स. आणि पुढे काय करायची इच्छा? इंटिरियर. ओ, इंटिरियर डिझायनिंग मध्ये. ओके. त्या ऑन दॅट नोट मला म्हणायचंय की तुमचं घर खूप सुंदर सजवलंय. तर ते कोणी केलंय? ऍक्च्युली माझा एक कझिन ब्रो आहे, ही इज आर्किटेक्चर. त्यांनी इंटिरियर केलंय. ओ, खूप खूप सुंदर आहे. आणि तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे आणि प्लस कॉर्पोरेटर आहे. अच्छा, हाऊसवाईफ प्लस कॉर्पोरेटर. वा. आणि आजी तुम्ही? घरीच असते आणि याच्यापूर्वी मी कॉर्पोरेटर. ओके. आणि तुम्ही? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. मग घरी कोण कोण असतं? मम्मा, आजी, डॅड, सिस्टर. मग तुला आधीपासून जेवण करायची आवड आहे? हा, म्हणजे मला वेगवेगळे रेसिपीज ट्राय करायची खूप आवड आहे. नॉर्मल जेवण नाही आवडत, म्हणून मी मम्मानी किंवा काय व्हेज वगैरे बनवलं तर मी अजून काही ना काही एक्सपेरिमेंट करत असते. म्हणजे काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आणि तुमच्यापासून तीच पडतं काहीच हे जेवण करणं. काय काय आवडतं तुम्हाला तिच्या हातचं? नॉनव्हेजच्या रेसिपीज ती अतिशय म्हणजे छान बनवते. चिकन कबाब वगैरे बनवते. ओ वाव. ती सुंदर बनवते. नाईस. तुम्हाला काय आवडतं तिच्या? आणि ते सगळं चिकन मधलं एग मधलं सगळे प्रकार करून आम्हाला मग असे थोडं थोडं हे करून देते करण्यासाठी. आता तिची 12वी आहे, तर तुम्ही तरी तिला करून देता का ह्या सगळ्या गोष्टी, का आता अभ्यासाकडे लक्ष दे वगैरे? तिची 12वी असली तरी ती त्यात इंटरेस्टेड आहे खूप. तर त्यातही ती वेळ काढून ती करत असते. आधनं तिचं ते चालूच असतं काही ना काही. तिला किती जरी आपण सांगितलं की 12th आहे, तू आता अभ्यास कर, तरी पण तिचं ते रेसिपीज चालूच असतात. आणि तिचं एक साइड बाय साइड म्हणजे ती अभ्यासही करते आणि हेही करते. म्हणजे ती इंटरेस्टेड आहे याच्यामध्ये पण. त्यातल्या त्यात तिला म्हणजे असं घरचं जे आपलं जेवण असतं ते तिला जास्त आवडत नाही. त्यामुळे ती वेगवेगळे रेसिपीज नवीन नवीन बनवते. आणि रोजची पोळी भाजी वगैरे तिला आवडत नाही, त्यामुळे ती वेगवेगळे रेसिपीज बनवते आणि सगळ्यांना पाठवून देते. आणि तुम्हाला काय आवडतं हिच्या हातचं? तिच्या हातचं सगळ्यात आवडतं आणि खूप छान बनवते. वा, एवढं कौतुक करतात सगळे. मी पण आता उत्सुक आहे बघायला. तू आज काय दाखवणार आहेस आम्हाला? मी आज ग्रीन सिझलिंग खिचडा दाखवणार आहे. वेजी ज्युसी लुसी आणि चायनीज पॅटीस. इंटरेस्टिंग. मग आपण किचन कडे वळूया. ओके. सगळ्यात आधी आपण कोणती रेसिपी करतोय? आपण ग्रीन सिझलिंग खिचडा बनवतोय. ग्रीन सिझलिंग खिचडा. ओके. मला साहित्य सांगणार? राईस आहे, दही, खोबरं, बॉईल करून घेतलेला पालक, मिरची, लसूण, रेड चिली, नंतर जिरं, कढीपत्ता, तूप, मीठ, साखर आणि कोथिंबीर. ओके. साहित्य आपण पाहिलंय. आता वळूया कृतीकडे. सगळ्यात आधी काय देऊ? पालक. हा किती वेळ म्हणजे कुकरला लावलाय का नुसता? नुसतं थोडंसं मीठ टाकून बॉईल केलेलं आहे. ओके. आणि जे बॉईल केलेलं थोडं स्टॉक आहे पालकचं, ते पण एकदम थोडंसं घेतलेलं आहे. ओके. म्हणजे अगदी ड्राय नको. हा. आता दही, खोबरं,
आता गार्लिक. ही रेसिपी कोणाकडनं शिकलीस? ऍक्च्युली ही रेसिपी मी असंच मम्माने एकदा पालकची भाजी केलेली, त्याच्यावरनं मी असंच अजून त्यामध्ये डोकं लावून अजून त्याची असं वेगळं केलं काहीतरी. ओके. चिली, साखर आणि मीठ. आता हे आपल्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचंय. किती बारीक करायचंय? एकदम पेस्ट. एकदम पेस्ट करायची. मग आधी ते करून घेऊ. ओके. आता हे वाटून घेतलंय ना. आता काय करायचं? आपल्याला राईस केलेलं घ्यायचंय. ओके. आणि थोडा राईस आपल्याला व्हाईट बाजूला काढून ठेवायचा आणि बाकीच्या राईस मध्ये आपल्याला ही पेस्ट मिक्स करायची. ओके. मग आता सध्या ह्याच्यात आपण हा राईस काढूया का? हा. त्याला कलर यावा म्हणून. हा. आता याला आपण फोडणी द्यायची आहे. ओके. मग आधी फोडणीची तयारी करूया. ओके. सगळ्यात आधी काय करू? आपण ह्यात आधी तूप टाकायचंय. ओके. तूप त्याच्यावर एवढं? हा, थोडं अजून. बस. आता हे थोडं मेल्ट झाल्यावरती याच्यामध्ये जिरं, आता कढीपत्ता तर लगेच उडतो. रेड चिली, आता थोडंसं हलवून आता मिक्स करून घ्यायचंय. ओके. आणि त्यानंतर त्याला आपण एका बाउल मध्ये सेट करून सर्व करायचंय. ओके. मग आधी सेट करून घेऊया. ओके. ह्या भांड्यात करायचं का आपण हे सेट? हा. याला आधी तूप लावून घ्यायचं. आधी ग्रीनची लेअर टाकायची. आता ही प्लेट याच्यावरती अशी उलटी पकडून वाव, ग्रेट. आणि याच्यावरती तुम्ही टोमॅटो आणि थोडंसं चीज किसून तुम्ही याला डेकोरेट पण करू शकता. ओके. आणि त्यानंतर आपली डिश तयार होईल ना. आम्ही हे डेकोरेट करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ग्रीन सिझलिंग खिचडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तयार भात, दही, ओलं खोबरं, वाफवलेला पालक, लसूण, लाल मिरची, जिरं, कढीपत्ता, तूप, मीठ, साखर आणि हिरवी मिरची. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पालक घेऊन त्यामध्ये दही, ओलं खोबरं, लसूण, मिरची, साखर आणि मीठ घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. या वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये तयार भात एकजीव करून घ्यावा. फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्यांची फोडणी करून ती या भातामध्ये एकजीव करून घ्यावी. एका ग्लासमध्ये हा पालक राईस काढून त्यावर पांढऱ्या भाताचा थर द्यावा. त्यावर पुन्हा पालक राईसचा थर द्यावा आणि ताटामध्ये या भाताची मूठ पाडावी. गार्निशिंग करून ग्रीन सिझलिंग खिचडा सर्व्ह करावा. तर मला ह्या इंटरेस्टिंग नावाच्या रेसिपीचं परत एकदा नाव सांग. वेजी ज्युसी लुसी. वेजी ज्युसी लुसी. ओके. मला साहित्य सांगणार. कोबी, गाजर, उकळून घेतलेले मटार आहेत, ब्रेड क्रम्स आहेत, चीज, स्लाइस वाला चीज आहे, नंतर कॉर्नफ्लावर, बटाटा, कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट, सिमला मिरची किसून घेतलेली आहे आणि मीठ आणि चाट मसाला. साहित्य आपण पाहिलंय. वळूया कृतीकडे. सगळ्यात आधी काय देऊ? उकडलेले बटाटे, आता मटार. हे वाफवून घेतलेत का? हा. साध्या पाण्यात, मिठाच्या पाण्यात? थोडंसं मीठ एकदम. आधी याला स्मॅच करून घेऊया आपण. आता याच्यामध्ये कोबी टाकून घेऊया.
गाजर, शिमला मिरची, आलं लसूणची पेस्ट आणि मीठ आणि चाट मसाला. आता हे सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करायचं? आता याच्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. लागेल अजून थोडस. बस. आता आता हातावर थोडं तेल लावून ह्याची पुरी टाईप थापायची आहे. आता ह्याच्यामध्ये चीज फिल करायचं आहे. हे स्लाइसेस आपण हे केलेत ना? हा, त्याचे स्ट्रिप बनवून घेतले. अच्छा, ते असे करायचे का? आणि मग ह्याला पॅक करायचं. ओके. त्याच्या आत ते चीज पूर्ण गेलं पाहिजे. आता एका प्लेट मध्ये आपण ब्रेड क्रम्स काढून घेऊया. आता हे याच्यामध्ये लोळून घेऊया आपण जरा. आता हे एका प्लेट मध्ये घेऊया. इथे ठेवू? आता ह्याचं काय करणार? आता याला आपण शॅलो फ्राय करून घ्यायचंय. ओके. ऑइल? हा, बस. मग घरी तू किचन मध्ये काम करत असताना तुला आई मध्ये मध्ये आलेली चालते नाही का? नाही आवडत अजिबात? बिलकुल नाही. आणि तू आईला हेल्प करतेस का ती कुक करत असताना? नाही, मग तिला मी इंटरप्ट केलेलं नाही आवडत. आय थिंक ही प्रत्येक घरातली गोष्ट अशीच आहे की दोघींच जमत नाही किचन मध्ये एकत्र. थोडा गॅस सिम करून घ्यायचा. आता आपली डिश तयार आहे. हो, आता याला फक्त चीज आणि कोथिंबीरने गार्निश केल्यावर आपली डिश सर्व करायला रेडी. ओके, चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. वेजी ज्युसी लुसी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोबी, गाजर, वाफवलेले मटार, ब्रेड क्रम्स, चीज स्लाइसेस, कॉर्नफ्लोअर, बटाटा, कोथिंबीर, शिमला मिरची, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ आणि चाट मसाला. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये वाफवलेले मटार घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये कोबी, गाजर, शिमला मिरची, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ आणि चाट मसाला घालावा. या मिश्रणामध्ये कॉर्नफ्लोअर घालून ते एकजीव करून घ्यावं. हाताला तेल लावून या मिश्रणाच्या पुऱ्या करून घ्याव्यात. त्यामध्ये चीज घालून पुऱ्या बंद करून घ्याव्यात. या पुऱ्या ब्रेड क्रम्स मध्ये घोळून शॅलो फ्राय करून डिश सर्व्ह करावी. तर मला ह्याचं साहित्य सांगतेस? हे शिमला मिरची आहे. ब्रेड आपण त्रिकोणी कापून घेतलेले आहेत. कोबी, हे पनीर आहे. कांदा, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो केचप, सॉल्ट, तूप आणि आलं लसूण मिरची पेस्ट. साहित्य आपण पाहिलंय. वळूया कृतीकडे. सगळ्यात आधी काय देऊ? तेल. बस. आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. थोडं बॉईल हे झाल्यावरती. तुझं फेवरेट टाईपचं फूड कुठलं आहे? फेवरेट कुझिन? मला मोस्टली नॉनव्हेज आवडतं. ओके, म्हणजे इंडियन फूडच? चायनीज किंवा नाही, असं स्पेसिफिक नाही, जे मला आवडेल ते. आता याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. हा थोडासा गोल्डनिश करूया. आता
आता तुम्ही दोघी बहिणी आहात ना घरी, मग आईची लाडकी कोण आणि बाबांची लाडकी कोण? मी आधी सर्वात लाडकी होती कारण मी मोठी आहे आणि आता ती झाली आहे असं झालंय. म्हणून आता डिवाइड झालेलं. हा. आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया. हे आपली आलं लसूण आणि Chinese आहे. मिरची पण आहे ना हा. ह्याच्यात? हे थोडं जास्त टाकायचं याच्यामध्ये आलं लसूण कारण ही चायनीज डिश आहे ना. ओके. आता कोबी, शिमला मिरची, चायनीज मध्ये पूर्णपणे शिजवत नाहीत ना ते, थोडंसं. थोडंसं. आणि आता याच्यामध्ये आपण सगळे सॉसेस टाकून घेऊया. पहिला कुठला? रेड चिली, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, स्मेल्स नाईस. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. पनीर. ह्याचं आपण काय करणार आहोत पुढे? याला आपण ब्रेड मध्ये स्टफ करणार आहोत. तरी झालेली आहे. बंद करू काय? आता आपण ही काढून घेऊया का? हा. आता काय करायचं? आता आपण आधी ब्रेडला थोडस पाणी लावून त्याच्यावर सॉस लावून घ्यायचं आधी. ओके. हलवू त्याला? नाही, एक मिनिट, दोन्ही अच्छा, साईड सगळे दोन्ही. त्याला पाणी लावण्याचं काही कारण आहे का स्पेसिफिक? हा, ते आपल्याला हे करायचंय, असे दाबून घ्यायचंय, त्यामुळे मग ते सुटायला नको. आपण जेव्हा हे करतो, त्यांना फ्राय करतो तेव्हा, आय मीन टोस्ट करतो तेव्हा. ओके. आता याच्यावर आपण सॉस लावून घेऊया. आता यांना आपण टोस्ट करून घ्यायचं तव्यावर. हा. आता आपण हे टोस्ट करायचे ना? हा. आधी याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचंय. मग तुला कुकरी शोज वगैरे बघायला आवडतात? नवीन नवीन गोष्टी शिकायला? हा. काही करते त्याचं पण वेगळं काहीतरी एक एक्सपेरिमेंटेशन करायला आवडतं? दोन्ही पण, म्हणजे जे मला पटेल ते मी करत असते. त्या दोन्ही बाजूनी परतून घ्यायचं. पण हे जर असंच खायचं असेल तर असंही खाऊ शकतो ना? ब्रेड टोस्ट नाही केला तरी टेस्ट मध्ये काही फरक नाही पडणार ना? नाही, पण फक्त थोडा क्रंचीनेस येतो ब्रेडचा, Right. बस. ओके. आता आपली ही डिश तयार आहे दुसऱ्या बाजूनी झालं की, हो ना? चला मग तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. चायनीज पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिमला मिरची, त्रिकोणी आकारात कापलेले ब्रेड स्लाइसेस, कोबी, पनीरचे तुकडे, कांदा, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो केचप, मीठ, तूप आणि आलं लसूण मिरची पेस्ट. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट, कोबी, भोपळी मिरची, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये मीठ आणि पनीर घालून परतून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. ब्रेडच्या तुकड्यांना पाणी आणि टोमॅटो सॉस लावावा. त्यावर भाज्यांचं मिश्रण ठेवावं. त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस लावावी. पॅनवर तूप गरम करून त्यावर हे चायनीज पॅटीस दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावे. आपल्या तिन्ही डिशेस तयार झाल्यात. आपण त्या टेस्ट करणार आहोतच, पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात, आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. थँक्यू. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल
तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आम्ही तुमच्या घरी नक्की येऊ. आणि हो, आजच्या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZeeNetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंख आमच्या खव्याने तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? उकडलेल्या अंड्यांच्या फुलांचं सॅलड, साऱ्याने खात रहावे खावे आणखीन उरल्यांचा रस्सा सारे खवय्ये आम्ही सारे आणि सुक्या बांगड्यांचं पिकलं. सारे खवय्ये.